आज आपण बनवणार आहे मटन बिर्याणी. मटन बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो मटन घेतलं आहे. कुकर ठेवून त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतली आहे. मटन स्वच्छ धुवून घ्यायचं. मग ते कुकरमध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये मग आपण ते चांगलं परतून घेऊया 5 मिनिट. 5 मिनिट मटन परतवल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर नंतर 1 तांब्या पाणी टाकायचं. मग चांगलं हलवून घेऊ. कुकरला आता 10 शिट्ट्या घेऊ. एक साईडला पाणी ठेवून त्याच्यामध्ये तेजपत्ता, मिरी, जिरे टाकून त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. नंतर कांदा टोमॅटो कापू. हे दही, तांदूळ, अद्रक लसूण पेस्ट, नगरी झटका मसाला 2 चमच, लक्की बिर्याणी 2 चमच, शाही बिर्याणी मसाला, मीठ 2 चमच, हे सगळे ठेवू. आता आपला तांदूळ शिजलाय का बघू. अजून थोडा टाइम बाकी आहे. आता भात शिजला आहे, काढून घेऊ. भात फक्त आपला तांदूळ हा फक्त 70% शिजवून घ्यायचा आहे. आता एक साईडला 4 पळ्या तेल घेतला आहे. त्याच्यात तेजपत्त्याची 10 वाली पुडी टाकून घेऊ. पुडी टाकून घेतल्यानंतर मस्त परतून घ्यायचं आहे 1 मिनिट. मग त्यामध्ये मिरची टाकायची आहे. मिरची टाकून झाल्यानंतर आपण आता अद्रक लसणाची पेस्ट टाकू. अद्रक लसूण चांगलं 1 मिनिट परतून घ्या. मग कांदा टाकू. इथे आपण 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे. कांदे असे करून टाकायचे. 1 टोमॅटो घेतलेला आहे. हे सर्व आता मस्त परतून घ्या. एक अर्ध लिंबू इथे पिळायचा आहे. त्याने आपली बिर्याणी मस्त सुटसुटीत आणि चवीला पण छान लागते. अर्धी वाटी दही घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर. आता हे सर्व 2 मिनिट चांगले परतून घ्या. चांगलं परतलं का चांगलं मस्त याच्या मस्त चव येते. आता आपली सगळा मसाला टाकून घेऊ. मसाला टाकून त्याला 2 ते 3 मिनिट चांगले मध्यम आचेवर परतून घ्या. तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आता टाकायचं मटण. रसा टाकायचा नाही, फक्त मटण टाकायचं. मटण सगळं टाकून घेतलंय का मग परतून घ्या. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भात जो आपण शिजवलेला 80% भात आहे ना, तो थोडा थोडा करून व्यवस्थित सगळीकडे पांगवून द्यायचा. त्यामुळे कसं भाताला चव मस्त येते. आता जे मटणाचं पाणी होतं ते वरतून टाकून द्यायचं आणि 10 ते 15 मिनिट त्याला शिजवून घ्यायचं. ते पण मध्यम आचेवरती. आणि वरती काहीतरी जड ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर येणार नाही यासाठी. आता 10 ते 15 मिनिटांनी बघूया. चला तर आपली बिर्याणी झाली आहे. बघू शिजली का नाही. बघा किती मस्त वास येतोय, किती छान झाली आहे. एकदा तर नक्की ट्राय करून बघा अशी बिर्याणी. आवडली तर नक्की लाईक अँड कमेंट करा. बघा किती सुटसुटीत झाली आहे. तर ही आहे गावरान पद्धतीची मटन बिर्याणी. नक्की ट्राय करा. धन्यवाद. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.